आता आम्ही खूप चालून चालून थकलोय, पण तरीही आम्ही आता लवकरात लवकर पोहोचणार आहे. खूप फास्ट चाललोय. बांधलेला हा प्रथम दरवाजा आहे गडाचा आणि शेजारी 2 मोठे बुरुज आहेत. चा वापर टाळा. खालच्या साईडला असं सुंदर गावाचं पूर्ण दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे अशी वेगळी वेगळी झाडे आहेत आणि त्या झाडांची नावे आपल्याला तिथे लिहून ठेवलेली आहेत, म्हणजे आपल्याला समजतं की कोणते झाड आहे. इथे अशा स्ट्रेट पायऱ्या बघायला मिळतील आणि इथून असं थोडा शॉर्टकट रस्ता आहे, पण ओबडधोबड पायऱ्या आहेत. पण आता आपण कुठे आलेलो आहे तर शिवनेरी किल्ल्यावरती, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे अशा ठिकाणी आलेलो आहे. तर चला आपण पूर्ण किल्ला बघूयात. त्यापूर्वी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. किल्ल्याविषयी माहिती तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली असेल, पण आज मी माझ्या अनुभवलेल्या म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेल्या अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्ही कधीही पाहिल्या किंवा ऐकल्या नसतील. त्यामुळे खूप मजा येणार आहे. इतिहासाबद्दल माहिती आणि मी केलेली मजा. तर चला बघूया. गाईज इथे खाली पाणी बॉटल प्लास्टिक वगैरे ठेवावं लागते. प्लास्टिकची बॉटल असते कारण बरेच जण कचरा करतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा शक्यतो खालीच ठेवा. जागतिक दिनानिमित्त प्लास्टिक बंदी केलेली आहे, त्यामुळे इथे पाणी बॉटल शक्यतो घेऊन जाऊ नका. किल्ल्यावरती प्लास्टिकने सक्त बंदी आहे आणि कृपया ते नियम अटी पाळावी. माहिती सांगते. घडीव आणि काळ्या पाषाणात बांधलेला हा प्रथम दरवाजा आहे गडाचा आणि शेजारी 2 मोठे बुरुज आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आणि इथून खालच्या साईडला असं सुंदर गावाचं पूर्ण दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला पुढे जाऊयात. समोर या 2 खोल्या आपल्याला बघायला मिळतात, जिथे पहारेकरी असायचे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. आणि याच किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या गडावरती झाला होता. या किल्ल्याला 4ही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. हा किल्ला मजबूत तटबंदी, 7 दरवाजे आणि शिवाई देवीचे मंदिर आणि पाणी साठवण्यासाठी असलेल्या गंगा जमुना टाक्यांसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगसाठी हा एक लोकप्रिय गड असून अनेक पायऱ्या चढून सुमारे 400, 450 ते 500 पायऱ्या गडावरती चढून पोहोचावे लागते. बराच वेळ पुढे चालत आल्यावरती आपल्याला इथे समोर गणेश दरवाजा दिसतो. गणेश दरवाजा म्हणजे परवानगी दरवाजा. इथून आपल्याला परवानगी घेऊन आतमध्ये जावं लागायचं आणि शेजारी 2 बुरुज आपल्याला इथे बघायला मिळतात. तर चला अजून पुढे जाऊयात. हा आहे पीर दरवाजा. पीर दरवाजा आहे हा हे प्रवेशद्वार आहे त्याचं. आणि इथून वरती पाहिल्यावर आपल्याला अशी गोल घुमटाकार दिसतं. आतल्या बाजूने तुम्ही पाहू शकता. मुलांची शाळेची सहल आली आहे. चा वापर टाळा. तिथे कारंजे पण होतं तिकडं.
कारंज्याने बसायची व्यवस्था. इथे गार्डन पण बनवलेलं आहे काहीच. खूप छान. इथे अशा स्ट्रेट पायऱ्या बघायला मिळतील आणि इथून असं थोडा शॉर्टकट रस्ता आहे, पण ओबड धोबड पायऱ्या आहेत. तुम्ही इथूनही जाऊ शकता. बरेच इथून जातात येतात आणि बरेच जण इथूनही जातात. हे असे इकडे आणि इकडे असे 2 रस्ते आहेत. पण आम्ही चांगल्या ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या पायऱ्यावरूनच चाललोय. तुम्ही इकडूनही जाऊ शकता, पण शक्यतो या पायऱ्यांवरूनच जा. या स्टेप्सने आलं तरीही वरती जायला, आणि इकडून आलं तरी एकच रस्ता आहे. चला आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड मध्ये फास्ट जाते. हा हत्ती दरवाजा आहे. हा एका प्रचंड हा हत्ती दरवाजा आहे. एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून संरक्षित राहत असे. हा हत्ती दरवाजा पण प्रचंड मोठा आहे. हा हत्ती दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. तर चला वरती जाऊयात. असे 2 दरवाजे आपल्याला दिसले. इकडे काहीच नाहीये. तुम्ही राईट साईडच्या रस्त्याने पुढे जाऊ शकता. पाण्याच्या टाक्या आहेत या अशा. त्याला वरून पॅक केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. हत्ती दरवाजाच्या मधून आत आल्यावरती तुम्हाला ह्या इथे बघायला मिळतील पाण्याच्या टाक्या आहेत. इथून पुढे असं थोडं चालत आल्यावरती समोर शिवाई देवीचे मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ. तर चला लवकरात लवकर तिथे जाऊया आपण. वरती जायचंय. हे बघू शकता तुम्ही इथे पाण्याच्या टाक्या. याला मेना दरवाजा म्हणतात. म्हणजे रचनात्मक दृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला 2 समांतर भिंती, म्हणजे या 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत. हे बुरुज तुम्ही पाहू शकता. आणि आतील बाजूस ना हे लहानसं कक्ष आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा कुलूप दरवाजा आहे ना, किल्ल्याच्या वरचा दरवाजा असून तो दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे. म्हणजे ही जी वरची तटबंदी ना त्याला जोडलेला हा दरवाजा आपल्याला इथे बघायला मिळेल. हे अशी वेगळी वेगळी झाडे आहेत आणि त्या झाडांची नावे आपल्याला तिथे लिहून ठेवलेली आहेत. म्हणजे आपल्याला समजतं की कोणते झाड आहे. म्हणजे हे काटे सावर. आणि या झाडांमुळे इथे खूप छान अशी सावली मिळते, नाही तर खूप जास्त ऊन असतं. आणि हे कशासाठी असतं माहिती का? मग जे हत्ती वगैरे यायचे ना आधी युद्धासाठी, तर ते हत्ती आतमध्ये घुसू नये म्हणून मग त्याला आहे ना जे विषारी असतं ना औषध वगैरे विषारी लावलेलं जायचं आणि मग ते ना ते घुसायचं नाही, कारण त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू व्हायचा. इथे खूप छान असे साईड साईडला गार्डन वगैरे केलेलं आहे सगळे बसायला. झाडेतील बागेंची फुले पाने तोडू नयेत. हे इथे धान्य भांडार आहे.
आता आम्ही खूप चालून चालून थकलोय, पण तरीही आम्ही आता लवकरात लवकर पोहोचणार आहे. खूप फास्ट चाललोय. खूप छान अशी झाडे आहेत सगळे आजूबाजूने. टिटवी, अजून खूप जास्त चालायचंय. असं चालत चालत आता चाललोय आम्ही पुढे. अजून एक मेंबर आमचा मागेच बसलाय. पण ना असे गल्ली बोळात आपल्याला हे बघायला मिळायचे ना, याला काय म्हणतात? बलदान दुरंता. अशा जागोजागी ना पाण्याची टाके सुद्धा आहेत बरं का. इथून पुढे पण एक टाकी दिसते आपल्याला. हे बघा, इथून वरच्या साईडला गार्डन आहे. फोटो वगैरे तुम्ही तिथे काढू शकताय फोटोशूट करायला. बापरे, हे बघा एवढी मोठी बॅग घेऊन मी चाललीये. हे बदामी टाके आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहे. आणि जमा झालेल्या पाण्याची पातळी समजण्यासाठी ना मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. इथून पुढे ना पाणलोट कडा आहे. तर चला आपण तिकडे जाऊयात आता. इथून खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पूर्ण शहर आपल्याला इथे बघायला मिळतंय. हे जे कडेलोट आहे शिवनेरी किल्ल्याचे, म्हणजे हे उत्तरेकडील टोक असून ना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना इथून कडेलोट करण्यासाठी वापरले जायचे. तर चला आतून बघूयात आपण. इथून कडेलोट करून म्हणजे शिक्षा देण्यासाठी ही व्यवस्था होती. गाईज, ही कमानी मस्जिद आहे. बघितलं ना, लहान मुलं सुद्धा गड चढताय. आणि हे सर्व पाहिलं ना की खरंच अभिमान वाटतो की माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय
आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.